राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधक प्रचंड आक्रमक झाले। महाविकास आघाडीचे नेते मालवणमध्ये मोर्चा काढणार आहेत। आदित्य ठाकरे, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार या मोर्चात उतरतील। शिवप्रेमी सुद्धा राजकोटमध्ये आक्रोश मोर्चा काढणार आहेत आणि त्यामुळे आता प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। मराठा क्रांती मोर्चा सुद्धा रस्त्यावर उतरणार असं समजतंय। शिवाय आज आझाद मैदानावर सुद्धा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। शेखर, कशा पद्धतीचं नेमकं स्वरूप असू शकतं या आंदोलनाचं, कारण आता विरोधी पक्ष आणि सामान्य नागरिक किंवा शिवप्रेमी सुद्धा तितकेच आक्रमक झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे की या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील शिवप्रेमींमध्ये आता संतापाची लाट आहे आणि म्हणूनच महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज मालवण येथे विराट मोर्चा देखील काढण्यात येणार आहे। यामध्ये आदित्य ठाकरे असू देत, अंबादास दानवे आहेत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, तर तिकडे विजय वडेट्टीवार असे नेते जे आहेत ते महत्वाचे या मालवणमध्ये आज मोर्चाच्या माध्यमातून निषेध जो आहे तो या घटनेचा नोंदवणार आहे। तर या संपूर्ण घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर संतापाची लाट आहे आणि म्हणूनच अनेक ठिकाणी राज्यभर आज आंदोलन देखील होणार आहे, ठिकठिकाणी निदर्शनं होणार आहेत। मात्र आजचा हा मोर्चा जो आहे तो मालवणमध्ये विशेष करून महाविकास आघाडीने आयोजित केलेला आहे। संपूर्ण घटना जी आहे ती संतापजनक आहे आणि नक्कीच याचा निषेध जो आहे तो केला पाहिजे असं म्हणत संपूर्ण महाविकास आघाडीचे नेते जे आहेत या ठिकाणी दाखल होणार आहेत। खर तर भरड नाक्यापासून तहसीलदार कार्यालय इथपर्यंत हा मोर्चा जो आहे तो जाणार आहे आणि पिंपळ नाका येथे सगळ्यांची भाषणं देखील होतील अशी पद्धतीची माहिती देखील मिळते। त्यामुळे नक्कीच सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल असं सांगितलं जाते आणि त्यानुसार हा मोर्चा जो आहे तो सुरुवात होईल आणि त्यानंतर या ठिकाणी नेमकं काय काय ही भाषणांमध्ये ही नेते जे आहेत ते बोलणार आहेत हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। अगदी शेखर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।